या संदर्भात आणखी एक मोठी बातमी येते तर नीट प्रकरणामध्ये नीट पेपर फुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलेलं आहे आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। मनीषा वाघमारे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या महिलेचं नाव आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। निलेश, नीट पेपर फुटी प्रकरणात यापूर्वी नाशिकमधून कारवाई झाली, अहिल्यानगरमधून आणि आता पुण्यामधून कारवाई होताना पाहायला मिळते। एका महिलेला ताब्यात घेतल्याचं कळतंय, काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? अनुपमा, खरं तर या गंभीर विषयामध्ये आता ही तिसरी संशयित म्हणून व्यक्ती जी आहे महिला, तिला या ठिकाणी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। लोखंडे जो आहे अहिल्यानगरचा, यादी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं। त्याच्या चौकशी दरम्यान ही जी पुण्यातील मनीषा वाघमारे जी आहे तिला काल रात्री बिबेवाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। लोखंडेच्या संपर्कात ही महिला असल्याचं या ठिकाणी पोलिसांच्या तपासात निदर्शनास आलेलं आहे। लोखंडे जो होता त्याच्या व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मनीषा जी आहे ती पुण्यामध्ये ऍक्टिव्ह असल्याचं प्रथमदर्शी निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे तिला विचारपूस करण्यासाठी आता पुणे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलेला आहे आणि सीबीआयच्या ताब्यात तिला सुद्धा हँडओव्हर करणार आहे। त्यामुळं नेट परीक्षा पेपर फुटी प्रकरणामध्ये आता हा तिसरी जी अटक आहे ती आता या ठिकाणी झालेली आहे आणि या तिन्ही आरोपींकडे आता चौकशी जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर या प्रकरणात बघितलं तर पुणे असेल किंवा नाशिक असेल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे क्लासेस आहेत ते पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी पेपर फुटीचे धागेदोरे जे आहेत ते पुणे, नाशिक आणि औरंगाबाद किंवा अहिल्यानगर या परिसर असल्याचं पोलिसांना पहिल्यापासूनच संशय आहे। त्यामुळे पोलिसांचं जे विशेष पथक जे आहे ते वेगवेगळ्या या तिन्ही जिल्ह्यांमधून तपास सुरू करत आहे। काल रात्री जी मनीषा वाघमारे जी आहे हिला ताब्यात घेतलेलं आहे आणि तिच्या सोशल मीडिया असेल किंवा जे कॉन्टॅक्ट असतील ते या ठिकाणी आता तपासले जात आहेत आणि आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। ठीक, निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। वेळोवेळी आणखी अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।